नमस्कार. खूप खूप स्वागत आहे असं तुमचं. आज आपण पाहणार आहोत आता ग्रॅटिट्यूड मेडिटेशन, जे आभार ध्यान. जॉईन होतील सगळे तोपर्यंत. हे ध्यान आपल्याला आपल्या अंतरंगाशी जोडतं आणि जीवनातल्या छोट्या मोठ्या गोष्टींसाठी कृतज्ञता जागवतं. तर चला, एक शांत जागा निवडा, डोळे बंद करा आणि सुरू करूयात आपण या छान अशा ध्यान यात्रेला. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. दीर्घ श्वास घ्या, हळूहळू सोडा. प्रत्येक श्वासासोबत आपलं शरीर सैल करत चला. परत एकदा श्वास घ्या, हळूहळू सोडा. खांदे, पाठ, चेहरा सगळं मोकळं होऊ द्या. चेहऱ्यावर हलकं स्मितहास्य आणा. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात. तुम्ही या क्षणी पूर्णपणे सुरक्षित आहात ही भावना मनामध्ये बाळगा. आता आपलं लक्ष आपल्या हृदयाकडे वळवा. एक हात हृदयावर ठेवा आणि कल्पना करा, आपल्या हृदयात एक सुंदर सोनेरी प्रकाश उजळत आहे. श्वासासोबत तो प्रकाश वाढत आहे आणि संपूर्ण शरीरात पसरत आहे. हा प्रकाश म्हणजे आभार. आता मनातल्या मनात मनापासून म्हणा, मी माझ्या शरीरासाठी आभारी आहे, कारण ते माझ्यासाठी दररोज काम करतं. मी माझ्या श्वासासाठी आभारी आहे, कारण तो श्वास मला जिवंत ठेवतो. मी माझ्या हृदयासाठी आभारी आहे, कारण मला ते प्रेम करायला शिकवतं, त्यातून भावना व्यक्त होतात. मी माझ्या चुका, माझं वाढणं, माझा संघर्ष यासाठीही आभारी आहे, कारण त्यातून मी खूप काही शिकले. आता त्या लोकांना आठवा ज्यांनी तुमच्या जीवनात प्रेम, आधार दिलाय. आई वडिलांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी प्रेमाने वाढवलं, चांगले संस्कार दिले. मित्रांबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी मला समजून घेतलं, वेळोवेळी मदत केली. गुरूंबद्दल आभारी आहे, कारण त्यांनी चांगलं जीवन जगण्यास शिकवलं. नातेवाईक, ओळखीचे, अनोळखी ज्यांनी मला काही न सांगता आशीर्वाद दिले, त्या प्रत्येक व्यक्तीबद्दल मी आभारी आहे, कारण ती प्रत्येक व्यक्ती माझ्या आयुष्याचा भाग आहे. त्यांचे योगदान माझ्यासाठी अनमोल आहे. मी माझ्या आठवणींसाठी आभारी आहे, कारण त्यांनी मला हसवलं, रडवलं आणि खूप काही शिकवलं. मी माझ्या जीवनातील कठीण काळासाठी आभारी आहे, कारण त्यामुळे मी अजून मजबूत झाले. मी येणाऱ्या प्रत्येक दिवसासाठी आभारी आहे, कारण तो एक नवीन संधी घेऊन येतो आणि मी त्याचं सोनं करण्याचा प्रयत्न करते. मनातल्या मनात मनापासून 3 वेळा म्हणा, माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. माझं आयुष्य परिपूर्ण आहे, कारण त्यात सर्व काही आहे. अनुभव, शिकवण, प्रेम आणि आभार. त्या उगवत्या सूर्यासाठी, त्या थंड वाऱ्यासाठी, पक्ष्यांचे आवाज, मातीचा गंध, झाडांची सावली, या प्रत्येक गोष्टीसाठी आभारी आहे, कारण निसर्ग आहे म्हणून मी आहे, आपलं जीवन आहे. आता कल्पना करा, या आभाराच्या ऊर्जेचा एक प्रकाश तुमच्या हृदयातून निघतोय.
हळूहळू पसरतोय तुमच्या घरात, समाजात, देशात आणि संपूर्ण पृथ्वीतलावर. तो सर्वांपर्यंत पोहोचतोय आणि तो सर्वांना गवसतोय. हळूहळू परत या. आपल्या श्वासांकडे लक्ष द्या, हालचालीकडे लक्ष द्या. एक हलकं स्मितहास्य आणा आणि मनातल्या मनात म्हणा, मी या क्षणासाठी आभारी आहे. मला जे काही मिळालं आहे त्या सर्व गोष्टींसाठी आभारी आहे. या परमात्म्याचे, या ब्रह्मांडाचे मी मनापासून आभारी आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स. चला, हळूहळू डोळे उघडू शकता. या ध्यानात सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे खूप खूप आभार. थँक्यू 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 सो मच ऑल. चला, सर्वजण जॉईन झालेले आहेत. नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आजचा हा स्पेशल सेशन आहे आपला. मॅजिक संपत आलंय. या वीकमध्ये मॅजिक संपणार आहे. मी परत फ्रायडेला किंवा सॅटर्डेला वेबिनार घेईन आणि नेक्स्ट मंडे पासून परत नवीन मॅजिक सुरू होईल. तर जे नवीन लोक आहे, ज्यांना इच्छा आहे मॅजिक करायची, तर ते या वीकमध्ये पण काय आहे मॅजिक हे समजण्यासाठी जॉईन करू शकतात आणि मंडे पासून रेग्युलर जॉईन करायचं. ओके, चला तर मग आजचा लेसन कौसर मॅम घेणार आहेत. हे आमची लिव्ह इन हार्मोनी ही कंपनी असोसिएशन तयार झालेली आहे. छान वाटलं आज नवीन नवीन आहेत. उत्क्रांती मॅम खूप दिवसांनी जॉईन झालात आज. थँक्यू मॅम, थँक्यू सो मच. छान वाटलं आज तुम्हाला पाहून. थँक्यू. मी का मला दिसत नाहीये पण? तुम्हाला नाही दिसत आहे? ठीक आहे, हे झालं असेल काय त्या सेटिंग मध्ये. ठीक आहे, ज्योती फल्ले मॅम नवीन आहेत. ठीक आहे, तुमचा नंबर, माझा नंबर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला मेसेज करू शकता उद्यापासून जॉईन व्हायचं असेल तर. चला तर मग सर मॅम, तुम्हाला मी पिन करते. माईक ऑन नाही झाला तुमचा मॅम. हा, आता झाला. ओके, नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं स्वागत आहे हे मॅजिक सेशन मध्ये. आज मला चान्स दिलाय मॅमने की स्पेशल सेशन घ्यायचं आहे म्हणून. तर आजचा मला वाटतं वेळ पण जास्त नको घ्यायला, आपण चालू करूया. सगळ्यात आधी सांगेन की मॅजिकचं इतकं हे आहे की जे मॅम तुम्हाला शिकवतायत, जे तुम्ही करताय, ते करणं खूप महत्वाचं आहे. जर तुम्ही ऍक्च्युअली आपण करत असतो, पण आपल्या फिलिंग्ज आणि भावना ज्या मॅच नाही होतात, जशा मॅच होतात तसं ते आपल्या आयुष्यात घडत असतं. जर तुम्ही प्रत्येक बाबतीत ग्रॅटिट्यूड फील करताय, कृतज्ञता व्यक्त करताय, तर त्यावेळी तुमच्या आयुष्यात आपोआप कृतज्ञता येत असते. तुमच्या आयुष्यात सगळं जादूही होत असतं. तुम्ही इमॅजिन पण केलेलं नसतं त्या गोष्टी तुमच्या आयुष्यात व्हायला लागतात. तसे लोक, तशी परिस्थिती, तशा वस्तू तुमच्या समोर यायला लागतात. त्यामुळं कृतज्ञता हा आयुष्याचा महत्वाचा पार्ट आहे. त्यामुळं आपल्या विचारात जे विचार येतात, निगेटिव्ह विचार हे येतच असतात, पण त्या विचारांना आपण किती वेळ स्टक ठेवायचं, किती वेळ आपण त्याचा विचार करायचा हे आपल्या हातात आहे. ते कंट्रोल केलं पाहिजे. ते जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हाच ते होतोय. नाहीतर तुम्ही दिवसभर निगेटिव्ह, दिवसभर तुमचं दुखणं वगैरे तेच फील होत राहतं. त्यामुळं दिवसाची सुरुवात नेहमी कृतज्ञतेनं करावी. हेच माझं, म्हणजे मी तर करते आणि तुम्ही सगळेच करताय. त्यामुळं मला वाटतं तुमच्या आयुष्यात मॅजिक पण लवकरच होईल. जे तुमच्या इच्छा आहेत त्या काय आहेत त्या लवकरच पूर्ण होईल. चला तर मग आजचा लेसन आहे, 21वा दिवस आहे. आजचं लेसन आहे भव्य दिव्य परिणाम.
तुम्ही जेवणापूर्वी ईश्वराचे आभार मानता. ठीक आहे, पण मी संगीत जलाशयाच्या आणि सांगीतिकेच्या आधी देखील ईश्वराचे आभार मानतो. नाटकाच्या आणि मूकनाटकाच्या आधी, पुस्तक उघडण्यापूर्वी, रेखाचित्र काढण्यापूर्वी, चित्र काढण्यापूर्वी, पोहण्यापूर्वी, तलवार चालवण्यापूर्वी, मुष्टियुद्ध खेळण्यापूर्वी, चालवण्यापूर्वी, खेळ खेळण्यापूर्वी, नृत्य करण्यापूर्वी आणि लेखणी शाईत बुडवण्यापूर्वी ईश्वराचे आभार मानतो. जी.के. चेस्टरटन. ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीत आभार मानतो. जसं आपण पण प्रत्येक जे काही काम करत असतो त्या प्रत्येक वेळी, त्या प्रत्येक कामात आपल्याला थँक्यू म्हणायचे आहे, आभार मानायचे आहेत, हे इथं या लेखकाने सांगितलेलं आहे. आपण जी प्रत्येक कृती करतो तिचे चांगले परिणाम घडून यावेत असं आपल्याला वाटतं. गिल्बर्ट चेस्टरटन हा लेखक ही कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याला हवा तसा हमखास चांगला परिणाम दिसून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादूचा वापर करताना दिसतो. तुम्ही स्वतःशीच विचार करत असता अनेक वेळा, हे चांगलं व्हावं, मला मला खूप वाटतं, हे ठीक होईल अशी आशा करूया, माझं नशीब चांगलं असण्याची फार गरज आहे. या सर्व विचारातून तुम्ही प्रसंगाचे चांगले परिणाम घडावेत अशी आशा करता. पण आयुष्य असं काही योगायोगानं किंवा नशिबानं घडत नाही. या विश्वाचे नियम गणिती पद्धतीने पद्धतीने शक्य तितक्या कौशल्याने नियंत्रित केले जातात, ज्याच्यावर तुम्ही विश्वासानं अवलंबून राहू शकता. म्हणजे आपल्याला वाटत असतं की आपल्याला हे चांगलं पाहिजे, ते चांगलं पाहिजे. एखादी गोष्ट नाही झाली की आपण स्वतःलाच दोष देत असतो. माझंच नशीब खराब आहे, माझ्या बाबतीत असं होत असतं. हे तेव्हा होतं किंवा ज्यावेळी आपण कृतज्ञ नसतो, तेव्हा ह्या गोष्टी होत असतात. विमान चालवत असताना वैमानिक आणि भौतिक शास्त्राच्या नियमांनी नीट काम करावं अशी आशा व्यक्त करत नाही. कारण भौतिक शास्त्राचे नियम कधीच चुकत नाही हे त्याला माहीत असते. तुम्ही दिवसाची सुरुवात कधीच गुरुत्वाकर्षणाच्या नियमानुसार मी आकाशात न तरंगता मला जमिनीवरच राहू दे अशी आशा व्यक्त करत नाही. कारण गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत कधीच अयशस्वी होण्याची शक्यता नाही हे तुम्हाला माहिती आहे. म्हणजे ज्यावेळी आपण काही गुरुत्वाकर्षणाचे सिद्धांत सगळ्यांना माहितीच आहे. त्यामुळे इथे लेखकांनी सांगितलंय, जर आपण आज ठरवलं की आज मी आकाशात उडणार आहे, तर ते नाही आहे. कारण की तो सिद्धांत सक्सेस झालेला आहे, तो अयशस्वी कधीच होणार नाही हे इथे लेखकांनी सांगितलेलं आहे. तुम्हाला जर तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीचे भव्य चांगले परिणाम दिसून यावे असे वाटत असेल, तर या परिणामांना नियंत्रित करणाऱ्या सिद्धांताचा, आकर्षणाच्या सिद्धांताचा तुम्हाला वापर करावा लागेल. भव्य परिणामांना तुमच्याकडे आकर्षित करून घ्यायचे असेल तर तशा विचार आणि भावनांचा तुम्हाला वापर करावा लागेल आणि या भव्य परिणामांसाठी कृतज्ञता व्यक्त करणे हाच एक सोपा मार्ग असू शकतो. आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, जे काही तुम्हाला पाहिजे असेल, जसं जे लोक तुम्हाला हवेत, जर तुम्हाला वाटत असेल तर त्याचा आत्ताच तुम्ही ते विचार करायचे की ते जर झालं तर कसं ते भव्य दिव्य परिणाम होईल, किंवा तुमचा एखादा कार्यक्रम असेल किंवा काही असेल, ते जर झालं तर तुमचे कसे परिणाम होतील ते आत्ताच तुम्ही इमॅजिनेशन करायचे आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची. तर त्यावेळी तुम्हाला ते भव्य दिव्य परिणाम दिसून येतील. ही जादूच्या भव्य परिणामाची कृती म्हणजे जी गोष्ट चांगल्या प्रकारे घडून यावी असं वाटत आहे, ती घडण्यापूर्वी तिच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणे. मग ती कामासंबंधीची बैठक असेल, एखाद्या नोकरीसाठी मुलाखत असेल, परीक्षा असेल किंवा बोलणं असेल, मित्राला गाठायचं असेल किंवा सासूबाईंना भेटायला जायचं असेल. हे काही प्रसंग दिले आहेत त्याचे परिणाम चांगले व्हावेत असं वाटत असल्याने ते घडण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. म्हणजे एखाद्याला जॉबसाठी पाहिजे असेल किंवा कुठेतरी जायचं असेल, मित्राला भेटायचं असेल, सासूबाईंना भेटायचं असेल, तर आपण ते भेटल्यावर कसं आपल्याला फील होईल, किती छान फील होईल, किती आनंद होईल, हे तुम्ही आधीच फील करायचं आहे आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करायची आहे. या जादूच्या परिणामांच्या कृतीचा उपयोग तुमच्या रोजच्या आयुष्यातील साध्या साध्या गोष्टीही चांगल्या प्रकारे घडून याव्यात यासाठी करू शकता. तुमच्या पाळीव प्राण्याला त्याच्या डॉक्टराकडे घेऊन जाणे, तुमची वैद्यकीय व दातांची तपासणी करणे ही त्याची काही उदाहरणे आहेत. घरातील लहान लहान कामं असतात
पण ती नीट प्रकारे होणं महत्वाचं असतं. अशा वेळी ती कामं नीट व्हावी म्हणून कृतज्ञता व्यक्त करून तिच्या जादूचे भव्य परिणाम झालेले पाहणं महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला वाटतं ना, आपण एखादं कोण हॉस्पिटलाइज असतं किंवा जायचं असतं, आपल्याला वाटतं की त्या हॉस्पिटलमध्ये गेल्यावर खूप बरं वाटतं, डॉक्टरांना भेटल्यावर बरं वाटतं. हे जर आपण आधीच इमॅजिन केलं तर ते ती कामं आपण करतात किंवा तिथून आपल्याला त्यांचे परिणाम तसे दिसून यायला लागतात की आपल्याला बरं वाटतंय. मग तिथून आल्यावर आपल्या लक्षात येतं की हे मी आधीच इमॅजिन केलं होतं आणि त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. कारण इलेक्ट्रिशियन, प्लंबर किंवा इतर काही दुरुस्ती करणारे कामगार यांनी घरातली कामं नीट करणं हे किती महत्वाचं असतं हे आपल्या प्रत्येकाला माहीत असतं. आता हे लोक जे आहेत, जे प्लंबिंग करतात, इलेक्ट्रिकचं काम करतात, त्यांना जर बोलवलं आपण एखाद्या गोष्टीसाठी किरकोळ तर ते येत नाही. खूप म्हणजे आज येतो, उद्या येतो किंवा एखादं काम असेल ते सांगत असतो तर ते येत नाही का, तर आपण मध्ये म्हणतो कुठला येतोय, एवढ्याशा कामासाठी एवढ्या एवढ्या कामासाठी ते लोक येतात काय, त्यांची कामं सोडून ते येणार का छोट्या किरकोळ कामासाठी, हे तुम्ही आधीच बोलताय तर तो येणारच नाही. तर तुम्ही त्याच्यासाठी आधीच कृतज्ञता व्यक्त केली, तो आला तर माझं हे काम व्यवस्थित झालेलं आहे किंवा होईल, हे जर तुम्ही फील केला तर ते लोक तुमच्याकडे लवकर येतील आणि तुमचं काम लवकर पूर्ण होईल. कुटुंबाने एकत्र बाहेर जाणं, मुलांशी त्यांच्या वागण्याबाबत तुमचा चांगल्या प्रकारे संवाद होणं किंवा तुमच्या जोडीदाराबरोबर मोकळेपणानं बोलणं, या गोष्टी चांगल्या प्रकारे होण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करण्याची कृती उपयोगी ठरते. म्हणजे आता एकत्र कुटुंब, आता जवळ मला वाटतं एकत्र कुटुंब कधी आता पाहायला कमीच मिळतंय, पण जेव्हा आपण एकत्र आपण सगळे फॅमिलीज आपण गेट टुगेदर करतो किंवा भेटतो किंवा आपल्या मुलांना पण वेळ नसतो, आता मुलं पण खूप बिझी झाले असतात, मग त्यांच्याशी आपल्याला संवाद साधायचा असतो किंवा आपल्या नवऱ्यांच्या बरोबर आपल्याला बोलायचं असतं, काहीतरी शेअर करायचं असतं, एकेकांना ऐकायला वेळ नसतो, पण जर त्या सगळ्यांसाठी आधीच तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर ते आपोआप मुलं तुम्हाला सुद्धा त्यांच्या गोष्टी त्या तुमच्याशी शेअर करतात, तुम्ही त्यांच्याशी शेअर करू शकता, तुमच्या मिस्टरांशी तुम्ही शेअर करू शकता, तुमची जी काही तुम्हाला कुठं जायचं असेल तर ते तुम्ही फील करू शकता तेव्हा जेव्हा तुम्ही कृतज्ञ असाल तेव्हा. वाढदिवसाची भेटवस्तू किंवा वाढनिश्चयाची अंगठी किंवा विवाहाचा पोशाख, साडी यासारखी खरेदी करण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर तिचा परिणाम खरेदी तुमच्या मनासारखी होण्यात घडून येते. म्हणजे आपल्याला वाटतं ना, आपल्याला वाढदिवसाला असं मिळालं, तसं मिळावं, मला तर मिळते त्यामुळे आहे कृतज्ञ असल्यामुळे मला त्या गोष्टी आपोआप मिळतात, ते सांगेन मी तुम्हाला नंतर. त्यामुळं आपल्याला आयुष्यात कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे आणि विश्वासानं उगाच म्हणायचं म्हणून म्हणून करत चालणार नाहीये. खूप महत्वानं मनापासून तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तरच त्या गोष्टी घडणार आहेत. नवीन सेलफोन, नवीन गालीच्या पडदे घेण्यासाठी किंवा नूतनीकरण करण्याच्या कंपनीकडे जाण्यापूर्वी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर त्यांचे इच्छित परिणाम दिसून येतात. उपहारगृहात चांगली जागा मिळण्यासाठी किंवा रोजची पत्र चांगली येण्यासाठी, ईमेल चांगली येण्यासाठी किंवा वर्षाचा तुमचा कर परतावा चांगला मिळण्यासाठी तुम्ही कृतज्ञता व्यक्त करू शकता. कृतज्ञतेच्या जादुई शक्तीने चांगल्या पद्धतीने परिणाम घडून येणार यावर तुमचा विश्वास असेल तर तुम्हाला जो प्रसंग तुमच्या मनासारखा चांगल्या पद्धतीने घडून यावा असं वाटतं त्यावर तुम्ही बोटांनी हवेत जादूच्या धुलीकणाचा शिरकाव करीत आहात अशी कल्पना करा. कधी म्हणजे आपल्याला जेव्हा कृतज्ञतेची जादुई शक्तीचा आपल्याला आपल्याला वाटतं की एखादा कार्यक्रम असा भव्य दिवस झाला आहे किंवा आपण कुठंतरी गेलोय, आपण खूप छान म्हणजे आपल्याला वाटलंय, असं जर आपण आधीच फील केलं, आधीच त्याचं कल्पना केली, आधीच व्हिज्युअलायझेशन केलं आणि त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली तर तसे परिणाम त्यावेळी तुम्हाला दिसून येणार आहे. कधी कधी दिवसभरात तुमच्या बाबतीत जेव्हा अनपेक्षित घटना घडते तेव्हाही तुम्ही जादूच्या भव्य परिणामाची कृती करू शकता. बऱ्याचदा अनपेक्षित काही घडलं की आपण लगेच निष्कर्ष काढण्याची घाई करतो आणि काहीच चुकीचंच घडलंय असं समजतो.
उदाहरणार्थ तुम्ही कामाच्या ठिकाणी गेलात आणि गेल्या गेल्या तुम्हाला सांगितलं जातं की तुमच्या साहेबांनी लगेच तुम्हाला भेटायला बोलवलं आहे. अशा वेळी तुम्ही जर लगेच निष्कर्ष काढून मोकळे झालात की साहेबांनी तुमचं काहीतरी चुकलंय म्हणूनच तुम्हाला बोलवलंय, तर आकर्षणाच्या सिद्धांतानुसार तुमच्या मनात जो विचार किंवा भावना येतात तशाच भावना आणि विचार तुमच्याकडे आकर्षित होतात. म्हणून लगेचच काहीतरी निष्कर्ष काढून तुम्ही कसे अडचणीत येणार असा विचार करण्यापेक्षा जादूने चांगले काही भव्य परिणाम येण्याची ही एक संधी असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. आपल्याला कुठंतरी जायचं असतं, काहीतरी करायचं असतं, तर मध्येच काहीतरी आपल्याला अडचण येते किंवा आपण ते करू शकत नाही, आपल्याला जाता येत नाही. तर आपल्याला वाटतं, "हा, काय नेलं आत्ताच येणं, मी तर जाणार होते बाहेर, मला हेच करायचं होतं, तेच करायचं होतं." हे आपण बोलून ते तिथंच निष्कर्ष काढतो त्या गोष्टीचा की नाही बाबा हे काय असंच करतात प्रत्येक वेळी, मला काय करायलाच मिळत नाही, मला कुठे जायलाच मिळत नाही. का तर तुम्ही तो विचार करताय जसा आलेच ना ठीक आहे बसा त्यांच्याबरोबर बोला बोला 10 मिनिटं. त्यांना सांगा की मी एक 10-15 मिनिटांनी येते तुम्ही बसा. त्यांची सगळी सोय करा किंवा काय असेल ते बोला त्यांच्याशी. इव्हन तेही तेवढ्या वेळ थांबणार नसतील तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली त्यांच्याबद्दल आधीच आलात बरं झालं छान. आल्यावर आपण तोंड वाकडं केलं की ते ते पण आपल्याला फील होतं तसं. त्यामुळं कधीही कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे कुठल्याही कामासाठी आपलं एखादं काम होत नसेल तर जाऊ दे बाबा माझं काही होतच नाही, मला काही येतच नाही असं आपण बोलत असतो. तर नाही ठीक आहे एखादं काम नाही झालं तर ठीक आहे त्याला थोडासा वेळ द्या. तिची कृतज्ञता व्यक्त करा. की माझं ते काम झालेलं आहे आणि त्याचे भव्य दिव्य परिणामच मला मिळालेले आहेत. माझ्या मनासारखा तसा रिझल्ट मला मिळालेला आहे. असं बोलून आपण ती कृतज्ञता व्यक्त करायची आहे. मग ती कोणाच्याही बाबतीत असो, आपल्या मुलांच्या बाबतीत असो, आपल्या स्वतःच्या बाबतीत असो किंवा आपल्या मित्र-मैत्रिणी असो, बाकी कुणाच्या बाबतीत असो. आपण करू शकतो, की आपली मुलं छान अभ्यास करतायत, शाळेत व्यवस्थित जातायत, म्हणजे शाळेत तो चांगला वागतोय, हे सगळं फील करायचं आपण आणि तिथं कृतज्ञता व्यक्त करायची त्यांच्याबद्दल. तरच ते तसे परिणाम तुम्हाला दिसणार आहे. कामावर जाण्यासाठी निघालेले असताना तुमची बस किंवा रेल्वे किंवा विमान चुकलं किंवा अनपेक्षितरित्या तुम्हाला उशीर झाला, तर हे काही चांगलं झाले नाही. असा विचार करण्यापेक्षा यामुळे चांगला काही भव्य परिणाम घडून येईल असं समजून कृतज्ञता व्यक्त करा. त्यामुळे जादू लगेच काम करायला लागेल आणि तुम्हाला चांगला भव्य परिणाम दिसून येईल. म्हणजे आपण कुठेही जात असतो तेव्हा एखादी काहीतरी अडचण येते, ट्रॅफिकच असतं किंवा गाडी पंक्चर होते किंवा गाडी बंद पडते किंवा बस नाही मिळत वेळेवर, आपण वेळेवर पोहोचू नाही शकत. तर आपल्याला चिडचिड होते आपली की नाही बाबा वेळेत जायला पाहिजे होतं, हे आता जाऊन काय उपयोग. नाही त्याच्या मागे काहीतरी कारण असणार आहे. तुम्ही तो विचार करा की हे थांबले कशासाठी की चांगलंच काहीतरी आहे की पुढे काहीतरी अडचण असेल ती आपल्याला नको आहे. पुढे काहीतरी झालं असेल ऍक्सिडेंट त्याच्यासाठी आपण थांबलोय. ठीक आहे ना त्या ऍक्सिडेंटच्या वेळी आपण मागे असू. ऍक्सिडेंट थोडासा पुढे झालेला असेल. त्यामुळे आपल्याला तिथं हा बाबा आपण तरी सेफ आहोत ना. हा तर चांगला परिणाम आहे. म्हणजे जेव्हा काही अडचण आली की आपण निगेटिव्ह थिंकिंग नाही करायचं. आपण पॉझिटिव्ह थिंकिंग करून तिथं कृतज्ञता व्यक्त करायची आहे. तुम्ही जर आई किंवा वडील असाल आणि अनपेक्षितरित्या तुम्हाला तुमच्या मुलासंदर्भात शाळेत भेटायला बोलवलं, तर काहीतरी समस्या उद्भवली म्हणून बोलवलं असेल. असा विचार करण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कारणासाठी बोलवलं असेल असं समजून आधीच कृतज्ञता व्यक्त करा. हा हा जो पॉइंट सांगितलाय लेखिकेने हा माझ्यात तर मोस्ट इम्पॉर्टंट माझ्या ह्याच्यात आहे. कारण की प्रत्येक वेळी मला शाळेतनं कॉलच येत असतो माझ्या मुलासाठी. तो थोडासा टीनेजचा आहे त्यामुळे थोडंसं खोडकर असल्यामुळं टीचरचा फोन येतो की असं झालं तसं झालं. पण जसं जसं मी हे कृतज्ञता व्यक्त केली आता फोन यायचे पण बंद झाले. आणि जरी आला तर मी ठीक आहे ना मग मी बोलून घेईन त्यांच्याशी. बोलते म्हणजे असं काही नाही. मॅम पण चांगला रिस्पॉन्स देतात. म्हणजे त्यांनाही मी सांगितले समजावून की मॅम असं नाही त्याला मी सांगेन वगैरे. म्हणजे असं नाही की हा आता काय केलं ह्या पोरांनी शाळेत आता फोन आलाय मॅमचा आता काय करू सारखे सारखे फोन येतात त्याला किती समजावायचं
पण नाही, हे आधी व्हायचं, पण आता माझ्या बाबतीत हे होत नाहीये. तुम्हाला अचानक एखादा अनपेक्षित फोन आला, ईमेल आला किंवा पत्र आलं तर लगेच काय बरं चुकलं असेल असा विचार तुमच्या मनात चमकून जाण्याऐवजी चांगल्या परिणामांसाठी लगेच कृतज्ञता व्यक्त करा आणि नंतर फोन उचला, ईमेल उघडा किंवा पत्र वाचा. एखादी व्यक्ती आपल्याला फोन करते, म्हणजे एखाद्या अचानकच कोणाचा तरी फोन होतो, म्हणजे इतके दिवसांनी तो फोन करतोय किंवा आपण आणि एखाद्याच सकाळी सकाळी लवकर फोन आला तर आपण देतो, एवढं सकाळी कुणाचा फोन आला, एवढ्या रात्री कुणाचा फोन आला, काय असेल, काय काय बातमी असेल, असा आपण विचार करतो. नाही ना, काहीतरी चांगलं असेल तर म्हणून तर फोन केलाय. तो जर तुम्ही विचार केला तर चांगलीच बातमी तुमच्या कानावर पडेल. तुम्ही जर विचार केला की मला वाईटच बातमीसाठी फोन आलाय तर तो वाईटच बातमी पडणार तुमच्या कानावर. तर तुम्ही विचार केला की चांगल्या गोष्टीसाठी कुणीतरी मला कॉल केलाय, त्याबद्दल आभार, तुम्ही तिथं कृतज्ञ व्यक्त करा, तर तुम्हाला चांगल्या गोष्टी आकर्षित होतील. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा चांगला भव्य परिणाम घडून आलेला तुम्हाला पाहायला किंवा अनुभवायला मिळेल. कधी कधी या अनपेक्षित प्रसंगांना तुम्हाला कसा फायदा झाला हे तुमच्या लक्षात देखील येणार नाही. आपल्याला कळणार सुद्धा नाही की आपण एवढा विचार असा केलता आणि आपलं आपलं काम अगदी सोपं झालं, आपण एकदम सहजपणे कुठेही गेलो किंवा पटापट आपली कामं झाली. आपल्या लक्षात पण येणार नाही की हे कशामुळे झाले. जेव्हा तुम्ही कृतज्ञतेत असता, कृतज्ञता प्रत्येक गोष्टी तुम्ही व्यक्त करत असता, तेव्हा तुमच्या लक्षात येणार नाही की तुमच्या आयुष्यातले बदल कसे कसे व्हायला लागले, तुमच्या आयुष्यात कशा कशा गोष्टी व्हायला लागल्यात, कसे लोक तुमच्या आयुष्यात यायला लागल्यात, हे तुमच्या लक्षात पण येणार नाही की हे कशामुळे होतंय. जेव्हा मग एखाद्या वेळेस आपण विचार करतो, अरे हा मी तर हा विचार केला तर हे झालं की आपण गेलो की आपण भेटलो, किती मस्त वाटतं ना. एखाद्या आठवलं की आपलं इमॅजिन नुसतंच केलं होतं की असं होणार तसं होणार, पण जेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करताय त्या गोष्टी, ह्या तुमच्या भावना जे काही आहेत त्या भावना विश्वाला कळतात, त्यामुळे विश्वामध्ये आपली भावना पॉझिटिव्हच ठेवायची असते. निगेटिव्ह जर ठेवला तर निगेटिव्हच गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यात येतील. बहुतेक वेळा तुम्हाला हवा तसा परिणाम कधी कधी तुम्ही स्वतःचीच काहीतरी विचार करता की हा सगळा नशिबाचा खेळ आहे, आपल्या हातात काहीच नाही, किंवा कधी कधी हे सगळं चांगलं घडावं अशी आशा तुम्ही व्यक्त करता. पण एक लक्षात ठेवा, आकर्षणाच्या सिद्धांतासाठी दैव, योग, नशीब असं काहीही नसतं. तुम्ही जसा विचार करता किंवा तुमच्यात जशा भावना आहेत तसं तुम्हाला मिळत राहतं. तुम्ही वाईट परिणामांकडे आकर्षित होऊ नये याची कृतज्ञता घेते आणि तुम्हाला हव्या असलेल्या गोष्टीबाबत चांगले भव्य परिणाम घडवून आणते. तर तेच आपण विचार करत असतो की ते नशिबानेच आपल्याला मिळालं, आपल्याला कसं लक बाय चान्स आपल्याला त्या गोष्टी मिळाल्या किंवा काहीतरी असं आपण व्यक्त करतो, पण तसं काही नाहीये. आपल्या जे भावना आणि विचार आपले जेव्हा मॅच होतात, आपण एखादा विचार करतो की मला ही गोष्ट हवी आहे किंवा मिळाली आहे, तर ती गोष्ट मिळाल्यावर आपल्याला किती समजा तुम्हाला आता मी ठरवलं की एखाद्याला पैसे पाहिजे असतील तर त्याच्या अकाउंटला त्या पैसे आलेले आहेत त्याच्या अकाउंटला, तर तो त्याला कसा फील होईल, त्याला किती आनंद होईल किंवा त्याच्या भावना कशा होईल, हे जर तुम्ही आधीच फील केलं आणि तिथं कृतज्ञता व्यक्त केली तर तशा गोष्टी, तसे भव्य दिव्य परिणाम तुमच्या आयुष्यात घडून येणार. जर तुम्ही म्हटलं की माझ्याकडे पैसेच नाही आहेत, माझ्या खात्यावर एवढेच पैसे आहेत, मला पैसे कमी पडतात वगैरे, असं जर तुम्ही विचार केला तर 100% तुम्हाला पैशाची कमतरता भासणार आहे. तुमच्या आयुष्यात जे पैसे आहेत ते पण पैसे कमी होणार आहेत. त्यामुळं जी पण गोष्ट तुमच्या आयुष्यात आहे, जे पण आहे त्याच्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. तुम्ही जेव्हा चांगले भव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा तुम्ही वैश्विक नियमांचं पालन करता आणि आशा आणि शक्यता, यांच्याऐवजी श्रद्धा आणि निश्चितता यावर विश्वास ठेवता.
म्हणजे आपल्याला वाटतं की एखादी जे काही आपल्याला प्रसंग आहे, वस्तू त्याच्यात घेतल्यावर त्याचे परिणाम चांगले आपल्याला पाहिजे असतील, तर त्याच्यासाठी आपल्याला अधिक कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. जर आपण कृतज्ञता असेल तर आपण अपेक्षा करत नाही कोणाकडनं किंवा शक्यता नाही देत. आपल्याला विश्वास, आपला बिलीव्ह वाढतो. विश्वास वाढतो की ते झालेलंच आहे आणि ते होणारच आहे. कृतज्ञता जेव्हा तुमची जीवन पद्धती बनते, तेव्हा कृतज्ञतेच्या जादूनं चांगलं भव्य परिणाम घडून येतील. हे तुम्हाला माहिती असल्यानं तुम्ही आपोआपच प्रत्येक गोष्ट कृतज्ञतेनं करता. ज्यावेळी आपण कृतज्ञता व्यक्त करतो किंवा आपल्याला कृतज्ञतेची सवय झालेली असते की प्रत्येक गोष्टीसाठी आभार मानायचे, प्रत्येक गोष्टीसाठी थँक्यू बोलायचं, हे जेव्हा आपल्या आयुष्यात आपण रोज रोज करायला लागतो, तर आपोआपच प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता म्हणजे आपल्याला कळत पण नाही की आपण इतकी फास्ट फास्ट कामं कशी करतोय, आपली कामं कशी पटापटा होत आहेत, आपल्याला कुठे जायचंय ते पटपट होते, आपल्याला जे पाहिजे आहे ते पटापट मिळते. तेव्हा जेव्हा तुम्ही कृतज्ञतेत असता तेव्हा भव्य चांगल्या गोष्टींची कृती तुम्ही नेहमी करायला लागा आणि तो तुमच्या रोजच्या जगण्याचा परिपाठ बनवा. त्यामुळं आणखी चांगल्या भव्य गोष्टी तुमच्या आयुष्याकडे आकर्षित होतील. म्हणजे आपल्याला जे काही हवं, एखादी गोष्ट पाहिजे असेल, चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या लोकांसाठी, चांगल्या परिस्थितीसाठी आपण जर ही कृतज्ञता व्यक्त केली नेहमी त्या बाबतीत, तर तुमच्या आयुष्यात तसेच लोक, तशी परिस्थिती, तशा वस्तू तुमच्या आयुष्यात यायला लागतील. तुम्हाला नको असलेल्या प्रसंगाचे प्रमाण कमी व्हायला लागेल. तुम्ही नको त्या ठिकाणी, नको त्या वेळी जाण्याची शक्यता कमी होईल आणि दिवसभरात काही जरी घडलं तरी त्याचा परिणाम चांगलाच होईल. त्याची निसंशय खात्री तुम्हाला वाटू लागेल. जर तुम्ही कृतज्ञतेत असाल तर तुमच्या आयुष्यात कधीच तुम्हाला नको असलेल्या गोष्टी किंवा म्हणजे ज्या व्यक्ती नको आहे तुम्हाला, जिथं आपल्याला जायचं नको आहे, जायचं नाहीये, अशा ठिकाणी तुम्हाला जर कृतज्ञता असेल, तर तुम्ही तिथं तुम्हाला आपण जाऊ शकत नाही. म्हणजे माझ्या बाबतीत सांगेन तर याच्या आधी मला ना बरेचसे असे कॉल यायचे की कामासाठी निमित्त कॉलेज म्हणजे मला असं वाटायचं की लोक माझा उपयोगच करून घेतात. पण मला जेव्हा गरज असते तेव्हा मला कोण कॉलच करायचा नाही किंवा मी कोणाला कॉल करायचा. मला जेव्हा मदत पाहिजे असते तेव्हा माझ्यासाठी त्यावेळी कुणी नसायचं. पण मला मात्र रोज फोन यायचे. मला असं वाटायचं की हे लोक माझा गैरफायदा उचलतायत, मला कामं सांग आणि मी करायचे त्यांची कामं. असं नाही की मी नाही म्हणायचे नाही, मी करायचे. पण नंतर नंतर मला ते जाणवायला लागलं हे लोक माझा वापर करतायत. पण जसं जसं मी ही कृतज्ञता व्यक्त करायला लागले, तसे तसे या लोकांचे फोन यायचे बंदच झाले. आणि आता मला कोण फोन करत नाही किंवा फोन केला तर ठीक आहे, तेवढ्या गोष्टी बोलतात. पण आधी कामं सांगायची ना, माझं हे जरा काम आहे ते करतीस का? मला इकडे जायचंय, मला घेऊन जातीस का? वगैरे वगैरे. असं मला ते इरिटेट व्हायचं, पण जाऊ द्या म्हणून मी करायचे. पण नंतर नंतर ते माझ्या लक्षात यायला लागलं की हे लोक माझा वापर करून घेतात त्यांच्या कामासाठी. पण मी जेव्हा जेव्हा ठीक आहे वापर करून त्याबद्दल ते आभार मानतो, तेव्हापासून हे लोकं मला फोनच करत नाहीत. जे करतात, पण कामं सांगत नाहीत असं व्हायला लागलं. आजच्या दिवसाच्या सुरुवातीला तुम्हाला चांगले परिणाम घडून यावेत, असंच ज्यांच्या बाबत वाटते, अशा 3 प्रसंगाची निवड करा. नोकरीसाठी मुलाखत, कर्जासाठी अर्ज, परीक्षा किंवा डॉक्टरांकडे जाणे, यासारख्या सध्या तुमच्या आयुष्यात महत्त्वाच्या वाटणाऱ्या 3 गोष्टींची तुम्ही निवड करू शकता. कधी-कधी रोजच्या गोष्टी करायचा आपल्याला कंटाळा येतो. त्या निरस वाटतात, पण त्या करायला लागतात. उदाहरणार्थ कधी-कधी कामावर जायचा, कपड्यांना इस्त्री करायचा, बँकेत किंवा पोस्टात जाण्याचा, मुलांना घेण्यासाठी जाण्याचा, बिलं चुकती करण्याचा किंवा टपाल बघण्याचा कंटाळा येतो. सुरुवातीला अशा कंटाळवाणा वाटणाऱ्या 3 गोष्टींची निवड करा. जेव्हा जादू घडते, तेव्हाच या कंटाळवाण्या गोष्टीला तुम्हाला चांगल्या वाटायला लागतात. आणि कृतज्ञतेमुळे चांगल्या गोष्टी तुमच्याकडे आकर्षित होऊन हे परिणाम झाले आहेत, त्याबाबत तुमची खात्री वाटतेच. म्हणजे तुम्हाला एखादं काम असेल, कुठेतरी जायचं, हॉस्पिटलमध्ये जायचं असेल किंवा बँकेत जायचं असेल किंवा मुलाची परीक्षा वगैरे असेल, तुमची कोणाची तरी परीक्षा असेल
हे जर असं तुम्हाला वाटत असेल की ते नाही होत आहे, कंटाळा येतोय, तर तिथं तुम्ही कृतज्ञता आधीच व्यक्त करायची आहे. म्हणजे तुमची जी रोजची कामं आहे कंटाळा नाही. आपल्याला वाटतं ना सकाळी सकाळी उठल्यावर नको वाटतं एखादं काम करायला किंवा काहीतरी. पण ज्यावेळी तुम्ही उठल्याबरोबर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता, तुमचे फिलिंग्स जसं भावना तुम्ही तुमच्या हे करता, फील करता, तसे तुमची एनर्जी वाढायला लागते. तुमच्या एनर्जी मध्ये तसे पॉझिटिव्हिटी येते. जर तुम्ही आधीच कंटाळता, आज काय माझा मूडच नाही, आज मी काही करणार नाही, तर ते तुम्ही करूच शकत नाही. जर तुम्हाला तुम्ही म्हटलं की आज मी मस्त आहे, आज मी मस्त आहे, मी बेस्ट, मी आनंदात आहे, मी सुखात आहे, मी उत्साही आहे जर म्हटला, तर तुमची कामं अगदी पटापट होतील होतात. ज्यांच्या बाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून यावेत असं तुम्हाला वाटतं, अशा 3 प्रसंगाची निवड करून त्यांची एक लेखी यादी तयार करा. कृतज्ञतेची जादुई शक्ती वापरून प्रत्येक प्रसंग चांगल्या प्रकारे घडून आला आहे अशी कल्पना लिहा. हा अभ्यास आहे आजचा. म्हणजे उदाहरणार्थ आता आज आज माझी सकाळची जी जिम आहे, जिमला जातो, आज मी जिमला नाही गेले, तर आता मी संध्याकाळी सांगणार आहे. संध्याकाळी आजचं ट्रेनिंग पण काय आहे ते मला माहितीये. तर मी आजच सकाळीच फील केला की आज मी असं करणार आहे आणि आज तसं करणार आहे आणि मला बेस्ट माझी ताकद वाढणार आहे, हे हे मी आधीच फील केलं. त्यामुळं ते भारी वाटतंय. म्हणजे असं नाही की सकाळपासून चाललंय असं काही नाही जिम चुकल्यामुळे. त्यामुळं असं काही अचानकच पण हे झालं, चालेल म्हटलं, करेन मी, काय अडचण अडचण नाही मला, मी ऍडजस्ट केली. पण असं नाही एखाद्या आपल्याला वाटतं की आता हे काम आलंय तर ते काम नाही, रोजचं काम आपण स्किप नाही करायचं. आपली रोजची कामं करून आपण एक्स्ट्राचं काम हे करू शकतो. हे केव्हा होतं तुमच्या आयुष्यात, जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली. स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. जर स्वतःबद्दल तुम्ही कृतज्ञ नसाल तर तुम्ही काहीही करू शकत नाही. तुम्हाला कुठलंही काम करण्याची इच्छा होणार नाही, कुठेही तुम्हाला जायची इच्छा होणार नाही. त्यामुळं स्वतःला आधी स्वतःबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. या जादूच्या कृतीची दुसरी पायरी म्हणजे आज उद्भवलेल्या 3 अनपेक्षित गोष्टींची निवड करा आणि या गोष्टींचे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा. तुम्ही ही जादूची कृती तुम्हाला आलेले 3 फोन घेण्यापूर्वी किंवा 3 ईमेल उघडण्यापूर्वी किंवा टपालाने आलेले 3 पत्रे उघडण्यापूर्वी किंवा अनपेक्षित कामे करावी लागण्यापूर्वी, दिवसभरात अचानक उद्भवलेली गोष्ट करण्यापूर्वी करू शकता. या जादूच्या कृतीसाठी तुम्ही कोणत्या अनपेक्षित गोष्टीची निवड करता यावर याचे परिणाम अवलंबून नाही, तर अगदी लहान अनपेक्षित गोष्टींबाबत चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येण्यासाठी तुम्ही कशा प्रकारे कृतज्ञता व्यक्त करता त्यावर अवलंबून आहे. प्रत्येक वेळी अनपेक्षित प्रसंग उद्भवला की शक्य असेल तर थोडा वेळ डोळे मिटून घ्या आणि मनापासून चांगला भव्य दिव्य परिणामाबाबत आभारी आहे असं म्हणा. म्हणजे अचानक आपल्याला काहीतरी काम निघतं, आपल्याला अचानक काहीतरी आठवतं किंवा आपण अचानक कुठंतरी जातो वगैरे, आपल्याला जायला लागतं, तर तेव्हा त्यावेळी आपण शांत राहायचंय, 2 मिनिटं डोळे मिटून तिथल्या जिथं जे काही आहे त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, तर ते आपले त्याचे परिणाम चांगलेच होतील. ही जादूची कृती अति होतच नाही, कारण तुम्ही जितकी जास्त वेळा ही कृती कराल तितके जास्त वेळा त्याचे चांगले भव्य दिव्य परिणाम ओघानेच घडून येतील. म्हणजे जेव्हा ज्या गोष्टीसाठी जितक्या वेळा तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल त्याचे परिणाम हे नेहमी चांगलेच असणार आहेत. मग तुम्ही कुठलेही काम करत असा किंवा काहीही करत असा, तर तुम्हाला जर हे झालं कृतज्ञता जर तुम्ही प्रत्येक वेळी व्यक्त केली तर त्याचे परिणाम हे चांगलेच घडून येणार आहेत. आज तुम्हाला ही कृती केल्यानंतर त्याची कल्पना येईल. भविष्यात यापुढेही तुम्हाला जेव्हा कधी आयुष्याच्या एखाद्या प्रसंगात चांगला परिणाम घडून यावा असं वाटलं तर किंवा आपलं नशीब यावेळी चांगलं असावं असं वाटलं तर लगेच तुमच्या कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करा आणि निश्चितपणे चांगले भव्य दिव्य परिणाम घडून येतील.
त्याची खात्री बाळगा. एखादं काम झालं की आपण म्हणतो ना की माझं आज लक छान आहे, मी आज माझं नशीब चांगलं आहे त्यामुळे मला हे मिळालं. असं नाही, तुम्ही प्रत्येक वेळी कृतज्ञता असणं, कृतज्ञ ते होतच असते. आपण म्हणतो की जर तरच्या गोष्टी असते, वेळ आली की त्या गोष्टी घडत असतात. ठीक आहे, पण ज्यावेळी तुम्ही आधी कृतज्ञता व्यक्त करता त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टींचे चांगले परिणाम होतात. जर तुम्ही आधीच काहीतरी विचार करून काहीतरी केलं तर ते नाही होणार. त्यामुळे त्या बाबतीत कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे. आजचा जादूची कृती क्रमांक कृती 21. मॅम, एक मिनिट, कृती नका वाचू, आता तुम्ही अनुभव सांगा तुमचे आणि मग शेवटी मी हे करेन फक्त. माझा तर असा अनुभव आहे की मी नेहमीच कृतज्ञ आहे. त्यामुळं मला नाही वाटत की मला कुठल्या गोष्टीची गरज आज मला असं वाटलं की आज मला हे पाहिजे की ते पाहिजे, असं काही वाटलंच नाही. की मला न मागताच बऱ्याचशा गोष्टी आपोआप मिळत गेल्यात. म्हणजे मग ती काही असो, ज्वेलरी असो, कपडे असो, मग तुम्हाला कुठं जायचं असेल किंवा एखादा पदार्थ खायचा असेल तर तो मला असं मागायला लागत नाही. ते मला माहिती नाही कुठून काय कसं असेल, पण ते मला मिळत जातं. हे मला मी आधीपासून मी विचार केला, आता जसं आम्ही कृतज्ञता जर विचार करतो की खरंच आम्ही किती कृतज्ञतेच्या ह्याच्यामध्ये आहोत की ज्या गोष्टी एकेकांना मिळत नाही त्या गोष्टी मला ज्या गोष्टींसाठी हट्ट करावा लागतो. मी एखाद्या गोष्टीसाठी कधीच कुणाकडे हट्ट केला नाही. मला त्या गोष्टी आपोआप मला मागायच्या आधीच त्या गोष्टी मिळायच्या. त्यामुळे मी ऍक्च्युली माझ्या ते ह्याच्यामध्ये की मी स्वतःला मी नशिबानच समजते. त्यामुळे मला कधी हे वाटलं नाही आणि कृतज्ञता प्रत्येक गोष्टीत व्यक्त झाल्यामुळे त्याचे परिणाम पण माझे चांगले झालेले आहेत. सांगेन तर अ, मुलांच्या बाबतीत सांगेन तर तो माझा मुलगा मोठा 10वीला असताना त्याच्या पण रिझल्टसाठी आम्ही कृतज्ञता व्यक्त केली होती. तसं त्याप्रमाणे त्याचा रिझल्ट पण लागला. त्याचा पेपरमध्ये फोटो आला. सगळ्यांना ते म्हणजे इतकं म्हणजे त्याचे परिणाम पण व्हायला लागलेत. आणि मागच्या वर्षी जे मी सातारा मॅरेथॉन मी पहिल्यांदा केलं होतं. त्यासाठी मॅडमनी पण खूप मदत केली होती. खूप आम्हाला कृतज्ञता त्याच्याबद्दल माझं पहिलं 21 किलोमीटरची ती मॅरेथॉन होती. त्याच्यासाठी तो पण भव्यदिव्य परिणाम होता. म्हणजे इमॅजिन पण केलं नव्हतं की मी ती पूर्ण करेन किंवा व्यवस्थित पूर्ण झाली ती. इतकं म्हणजे ते अक्षरशः अंगावर काटे येतात. दुसरी गोष्ट सांगायची म्हणजे अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत की कृतज्ञतेनं माझ्या आयुष्यात झालेल्या आहेत. त्याबद्दल सांगितलं तर अ, तुमचं घड्याळ आणि शूज मिळाले ती गोष्ट सांगा. ती त्यांना तेवढं घड्याळ नाहीये. घड्याळ म्हणजे मी जे आमचं वर्कआउटचं घड्याळ असतं ते मला घ्यायचं होतं म्हणजे आम्ही जेव्हा मी मोबाईलवर ट्रेकिंग करत होते तेव्हा ते दाखवत नव्हतं, चुकीचं दाखवत होतं. पण मग जेव्हा एखाद्या वेळेस 25 किलोमीटर सायकल चालवली की ते 5 किलोमीटरच दाखवायचं. मग अशा वेळी ठरवलं की आपल्याला हे वॉच घ्यायला लागते. मग मी 2-3 वेळेला Amazonवर त्याची सर्च केलं तर Amazonवर त्याची किंमत 50,000, 60,000 असं दाखवायला लागलो. मग म्हणलं आता हे काय मला काय असं वाटत नाही की ते मी घेईन वगैरे. डीलर होते त्या वॉचच्या कंपनीचे. मग त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट केला की मला असं वॉच पाहिजे. सरांना मी मेसेज करून ठेवला. मग सरांनी मी डायरेक्ट लिहिलं की मला असं हे वॉच मिळालं आहे त्याबद्दल आभारी आहे. अक्षरशः 45 मिनिटात त्या सरांचा मला रिप्लाय आलाय की मॅम वॉचच्या लिस्ट पाठवले, तुम्हाला कुठलं वॉच पाहिजे आहे ते सिलेक्ट करा. मग त्यात ते घड्याळ मला 40,000चं घड्याळ होतं त्यामध्ये रेट त्याचा MRP आणि त्या सरांनी मला 26,000 मध्ये ते घड्याळ दिलं. म्हणजे अक्षरशः मी हेच झाले आणि ते पैसे पण कुठून आले मला माहित नाही. मी कुणावर मागितले नाही की मला हे घड्याळ घ्यायचं मला पैसे द्या. ते आपोआप पण पैसे माझ्या अकाउंटला आले आणि मी ते पटकन घड्याळ म्हणजे हे इतकं मोठं मॅजिक आहे की मी ते इमॅजिन पण करू शकले नाही. आणि मागच्या वर्षी ती शूज शूज पाहिजे होते मला. नाईकीचे म्हणजे महाग असतात ना त्यामुळे ते
मग मी ते पण लिहिलं की मला ते शूज मिळाले आहेत. आणि मागच्या वर्षी मी ते घेतले, म्हणजे ते 11-12 हजारचे शूज मी खरेदी केले. म्हणजे अशा अशा गोष्टी, म्हणजे छोट्या छोट्या का असेल किंवा मोठ्या असेल, तुम्हाला जे काही पाहिजे आता आहे गळ्यातलं मी सांगेल. मी इमॅजिन नव्हतं केलं, तर बर्थडेला मला गिफ्ट मिळालंय अचानकच. म्हणजे मला माहित पण नव्हतं. मी गेले, मला ह्यांनी घेऊन गेले पीएनजी मध्ये जेव्हा गेलो, आणि त्यांनी हे मला गिफ्ट केलं बर्थडेला. म्हणजे मी इमॅजिन पण केलं नव्हतं की हे होईल. म्हणजे गॅरंटीज, म्हणजे इतके भोवरे परिणाम केव्हा होतात, तेव्हा तुम्ही कृतज्ञता व्यक्त करता. प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त कराल, तर तुमच्या आयुष्यात हे भव्य दिव्य परिणाम व्हायला लागतात आणि होतात, आणि तसे लोक तुमच्या आयुष्यात यायला लागतात. तसे लोक तुमची जर पॉझिटिव्ह एनर्जी असेल, तर तुमच्या आयुष्यात पॉझिटिव्हच लोक येतात. जर हम्म. निगेटिव्ह असतील, तर निगेटिव्हच लोक तुमच्या बरोबर राहतात. त्यामुळं कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे, आणि मनापासून करणं हे महत्वाचं आहे. विश्वास पाहिजे महत्वाचा. आणि हे लक्षात ठेवा की नेहमी चांगलाच विचार करायचा. की काहीतरी झालं तर आपण विचार करतो की असंच झालं तसं झालं, नाही, काहीतरी चांगलं असेल म्हणूनच तसं झालं असेल हा विचार करा. म्हणजे तुम्हाला त्यातून त्यांचे भव्य दिव्य आणि आईच्या चांगलेच ट्रीटमेंट परिणाम बद्दल सांगा तुमच्या मॅम. आईच्या ट्रीटमेंट बद्दल हा, आपण जे केलं. आईच्या ट्रीटमेंट मी सांगेन की तिला मागच्या वर्षी ओरीचा कॅन्सर झाला तिला डिटेक्ट. म्हणजे तिचं अक्षरशः 4 स्टेजच्या वरची तिचं तो कॅन्सर होता. म्हणजे डॉक्टरांनी पण आम्हाला थोडस हे सांगितलं की ते क्रिटिकल आहे, आणि ओरीचं सर्जरी करणं पण खूप अवघड आहे तसं. मग आणि एज मॅटर असल्यामुळे, एज थोडं असल्यामुळे 69 वगैरे एज असल्यामुळे ते थोडस हे होतं, क्रिटिकलच होतं. पण जसं आम्ही कृतज्ञता व्यक्त केली, जसं आम्ही मिरर वर्क केलं, तसं ती स्ट्रॉंग झाली. आई स्ट्रॉंग झाली. आणि पहिले 3 केमो झाल्यानंतर तिची सर्जरी होती. मग 3 केमो नंतर आम्ही परत टेस्ट केली. डॉक्टरांनी आम्हाला टेस्ट करायला सांगितलं की किती कमी आलंय बघायला. ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा टेस्ट केली त्यावेळी 4 स्टेजच्या वरचा कॅन्सर होता, आणि ज्यावेळी 3ऱ्या केमो नंतर आम्ही टेस्ट केली त्यावेळी त्याची स्टेज नॉर्मल स्टेजला ती आली होती, म्हणजे सर्जरीच्या आधी. तेव्हा डॉक्टर पण म्हणाले की खूप मस्त रिपोर्ट आलाय, खूप छान रिपोर्ट आलाय. डॉक्टरांनी पण खूप कौतुक केलं, म्हणजे त्यांनी इमॅजिन पण केलं नव्हतं डॉक्टरांनी. आणि अक्षरशः ते डॉक्टर पण खूप चांगले, त्या डॉक्टरांचे मनापासून खरंच आभार. ज्यावेळी आम्ही डिस्चार्ज दिलं, अक्षरशः डॉक्टरांनी बुके दिला, बुके देऊन त्यांना त्यांचे आभार मानले. तर अक्षरशः डॉक्टरांच्या डोळ्यात पण पाणी आलं होतं. म्हणजे डॉक्टर पण म्हणले की मी स्वतः इतक्या टेन्शन मध्ये आलो होतो की काकूंचं कसं, म्हणजे त्या इतकं हे झालं होतं, म्हणजे इतकं क्रिटिकल ऑपरेशन होतं, त्यातनं ते व्यवस्थित झालं, व्यवस्थित पार पडलं. आती ओके आहे, एकदम बेस्ट आहे. त्यामुळं हे तुम्ही, आपण आपल्यासाठी कृतज्ञ व्यक्त करतो, ह्याचं नाही की दुसऱ्यासाठी आपण पण करू शकतो. पण जेव्हा तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी विचार करताय, चांगले विचार करताय, जेव्हा कृतज्ञता व्यक्त करताय, तर तसं तुमच्या आयुष्यात घडत जातात चांगल्या गोष्टी. त्यामुळं इतके छान छान रिझल्ट येतात. त्यामुळं प्रत्येक गोष्टीत कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे, आणि ते मनापासून करणं खूप महत्वाचं आहे. आज मी पण इतकं म्हणजे हे केलंय, म्हणजे मी बऱ्याच इतक्या लोकांना भेटलीये की इतके मला वाटलं नव्हतं की मी हे असलं काहीतरी करेन. मी तर अशी होते की मी घरातनं बाहेरच पडायची नाही, मी कोणाशी बोलायची नाही, काही नाही. नुसतं आपलं काम करायचं, घरात टीव्ही घेऊन बसायचं. अशी मी होते. म्हणजे मला मला ते हेच नव्हतं की मी हे असलं काहीतरी करेन, किंवा जिमला वगैरे जाईन, किंवा मॅरेथॉन वगैरे करेन. असलं हे काही डोक्यात नव्हतं. पण जेव्हापासून आम्ही कृतज्ञता व्यक्त करायला लागलो, आधीपासून मी वर्कआउट मध्ये होते थोडा, पण कंटाळा यायचा, मला जायची नाही, मी बोर सोडून द्यायचे. आता कुठं हे ते. आणि मध्ये मध्ये थोडस मेडिकल इश्यूज घरी असल्यामुळे मी ते सोडलं होतं. पण 2-3 वर्षापासून आम्ही जे कृतज्ञता मध्ये आलोय, जी कृतज्ञता आमच्यात आली आहे, त्यामुळे आम्हाला जे पाहिजे आहे, जसं पाहिजे आहे तसं आम्ही राहतो, आणि तसं म्हणजे आमच्या आयुष्यात घडत जात आहे चांगल्या चांगल्या गोष्टी. आम्ही चांगल्या चांगल्या गोष्टीचाच विचार करतोय जास्ती.
एखादी व्यक्ती निगेटिव्ह बोलत असेल तर आपण तिथून बाजूला जायचं किंवा त्यांना तिथं थांबवायचं की आता ह्या विषयावर बोलायचं नाही. त्यावेळी कारण की आपली एनर्जी त्यावेळी आपली फ्रिक्वेन्सी सेट झालेली असते. निगेटिव्ह विचार येणं साहजिक आहे, राग येणं साहजिक आहे, चिडचिड येणं साहजिक आहे. पण ती किती वेळ ठेवायची ह्या डोक्यात? एखादी व्यक्ती आपल्याला काहीतरी बोलते तर त्या व्यक्तीचा आपण किती विचार करायचा? ती व्यक्ती आपल्याला 5 मिनिटासाठी बोलते आणि निघून जाते, तर आपण त्याचा 5 वर्ष विचार करत असतो. का बरं? का आपली एनर्जी इतकी लो करायची? कशासाठी? हे विचार करून 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 आपण आपली एनर्जी डाऊन करतोय. त्यामुळं एखादी गोष्ट आपण जेव्हा करायला जातो किंवा काहीतरी असतं ते आपल्याला होत नाही. मग ते आपल्याला वाटतं की नाही बाबा हे असंच झालं. हे तुम्ही जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल कृतज्ञ असाल तर ह्या गोष्टी शक्य आहेत. तरच तुमच्या आयुष्यात भव्य दिव्य परिणाम होणार आहेत. त्यामुळे कृतज्ञता व्यक्त करणं खूप महत्वाचं आहे आणि मनापासून करणं खूप महत्वाचं आहे. थँक्यू मॅम मला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. चला आज मी मॅमना या की सगळ्यांना आवडला असेल. हो तेच विचारते ना तुम्ही. चला तर मॅमना खास मी आज यासाठी बोलवलं होतं की त्यांच्या आयुष्यामध्ये जे मॅजिक केल्यानंतर जे परिणाम झालेले आहेत तुम्ही आज ते ऐकावेत. पण आजचा लेसनच तसा होता, भव्य दिव्य परिणाम. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये कशा गोष्टी घडतात आणि आपण ते कशावर सोडत असतो, नशिबावरती, की माझ्या नशिबामुळे असं घडलं तसं घडलं. नाही, कशामुळे घडलं? तुमच्या विचारांमुळे. तुम्ही तुमचे विचार बदला, तुमचं आयुष्य बदलणार आहे. ह्या लेसन मध्ये हेच सांगितलेलं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो किंवा काहीतरी करत असतो किंवा अनपेक्षित कॉल येतो किंवा काहीतरी अनपेक्षित घडतं तर आपण काय गृहीत धरतो, नाही असंच निगेटिव्ह झालं असेल, असंच बोलवलं असेल, मुलांनी काहीतरी दंगामस्ती केली असेल म्हणूनच त्याच्या मिसने बोलवलं असेल, पण आपल्या मुलांनी चांगलं केलं असेल काहीतरी ते सांगण्यासाठी बोलवलं असेल, हे कधी विचारच येत नाही आपल्या मनात. तर तो विचार आता आपण आणू शकतो. त्याची प्रॅक्टिस करणं म्हणजेच कृतज्ञता. कारण जेव्हा तुम्ही कृतज्ञता करता तर आपोआप आपल्या आतमध्ये पॉझिटिव्ह विचार यायला लागतात. निगेटिव्ह विचार येणं सहज आहे, म्हणजे ते नॅचरल आहे. माइंड ते घेत राहणार, पण बदलायचं आपल्याला आहे, आपण त्याला बदलू शकतो. हे जेव्हा आपल्याला समजतं तेव्हा आपण माइंडला सांगू शकतो की ठीक आहे, झालं निगेटिव्ह तरी तुला आता हा विचार करायचा आहे, ह्याच्यातनं कसं बाहेर पडायचंय ते तू विचार कर, तर ते बरोबर विचार करतं. त्याला आपण सांगतच नाही, जे जसं चाललेलं आहे तसं आपलं त्याला चालू देतोय आपण. तर इथं तो एक फायदा होतो की आपण त्याला सांगू शकतो आणि त्या पद्धतीने आपण आपले जे विचार आहेत ते बदलू शकतो. तर आपल्या आयुष्यामध्ये मॅजिकमुळे खूप भव्य दिव्य परिणाम होऊ शकतात. आतापर्यंत कितीतरी जणांनी हे मॅजिक केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये ते झालेलं आहे. तर तुमच्या आयुष्यामध्ये जर मॅजिक व्हायचं असेल तर तुम्ही कृतज्ञता व्यक्त करणं महत्वाचं आहे. तर आजचा लेसन मॅमने खूप छान घेतला. थँक्यू सो मच मॅम. आणि आज आपल्याला जो काही गोष्ट तुम्ही करणार आहात ते चांगलीच घडली आहे याबद्दल आधीच कृतज्ञता व्यक्त करायची आहे. हा आजचा लेसन होता. तर आपल्याला इथं 3 गोष्टी करायच्या आहेत. एक, तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये वाटतं त्या 3 गोष्टी निवडायच्या आहेत, त्याची यादी करायची आहे. म्हणजे क्लिअर ती गोष्ट तुम्हाला उद्या परवा पाहिजे असेल, 8 दिवसामध्ये पाहिजे असेल, क्लिअर लिहा. मला हे मिळालेलं आहे. थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू युनिव्हर्स, थँक्यू. काही असू दे मग ते. त्या पद्धतीने लिहा. एका वाक्यात लिहिलं तरी चालतं, पण ते फील करून म्हणणं महत्वाचं आहे. आणि आता हा लेसन 21वा का आहे? कारण 20 पर्यंत तुम्हाला लेखिकेने क्लिअर सगळं सांगितलं की तुम्ही कृतज्ञता कशी व्यक्त करायला पाहिजे. हृदयावरती हात ठेवून मनापासून ती आली पाहिजे. हे जेव्हा तुम्ही व्यक्त करता, त्या पद्धतीने जेव्हा व्यक्त करता तर तेव्हा आयुष्यात तुमच्या भव्य दिव्य परिणाम घडतात. कारण ते तुमच्या आतून यायला लागतं. आतून येणं म्हणजे काय? सबकॉन्शियस माइंड करतं. सबकॉन्शियस माइंड मधून आतून जेव्हा येतं तेव्हाच तुमच्या ते ऍक्शन मध्ये येतं. आणि जेव्हा ऍक्शन मध्ये येतं तेव्हा तुमच्या आयुष्यात त्या गोष्टी घडायला लागतात. तर हे सगळं या पद्धतीने एकमेकांना रिलेटेड आहे. तर आपल्याला भव्य दिव्य परिणाम आपल्या आयुष्यामध्ये काही असेल, एखादी परीक्षा दिली असेल आणि त्याचा रिझल्ट आपल्याला असा पाहिजे,
क्लिअर लिहायचा, मला असा असा रिझल्ट, कारण आपल्याला अंदाज असतो की आपल्याला किती पडणार आहेत मार्क, कसे होणार आहेत. तसं आपण त्याला कृतज्ञतेची शक्ती देऊ शकतो. क्लिअर लिहायचं, मग मला इतके इतके मार्क मिळालेले आहेत, माझं कौतुक झालेलं आहे, मी आनंदी झाले, मी कृतज्ञ आहे, हे लिहायचं प्रत्येक गोष्टीसाठी. कोणतीही गोष्ट तुम्ही जेव्हा लिहिता इच्छा, एक गोष्ट लक्षात ठेवायची, जेव्हा ते लाईन लिहिणार की ते मला मिळालेलं आहे, त्या सेंटेन्सच्या पुढं कंपल्सरी मी आनंदी आहे आणि मी कृतज्ञ आहे हे वाक्य आलंच पाहिजे. जेव्हा तुम्ही आनंदी आहे लिहिता तर तिथं तुमची भावना अटॅच होते, आणि जेव्हा तुम्ही कृतज्ञता लिहिता तर तिथं तुम्ही कृतज्ञ असता, कृतज्ञतेची भावना तिथं जाते. त्यामुळे त्या गोष्टी घडायला लागतात. त्यामुळे मी आनंदी आहे आणि मी कृतज्ञ आहे हे लिहिणं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक गोष्टी पुढे ज्या काही गोष्टी तुम्हाला अनपेक्षित पण वाटत असतील की बाबा माहित नाही आता हे कसं होईल, काय होईल, आणि आपलं एक माइंड असते, कारण कोणतीही गोष्ट अचानक घडली, काही घडले तर आपण चांगला विचार कधीच करत नाही. पटकन काय येतं आपल्या मनामध्ये, निगेटिव्ह येतं. बापरे, असं झालं असेल का, मग तसं झालं असेल का, मग आता मुलं जरी ट्युशनला असतील, शाळेत असतील, थोडा वेळ झाला असेल तर अजून आला नाही, अजून आला नाही, काय झालं असेल, कुठं अडकला का, कुठं काय झालं का, हे विचार करतो. हे विचार न करता माझा मुलगा छान आहे, मित्रांबरोबर असेल, तो लवकर घरी पोचलेला आहे छानपणे, त्याबद्दल थँक्यू, हेच म्हणत राहायचं. आणि हे जेव्हा तुम्ही म्हणत राहाल तर आपोआप तुम्हाला तसेच रिझल्ट हळूहळू आयुष्यामध्ये मिळत राहणार आहेत. ओके, तर आजचा लेसन हा होता. तर कुणाला काही बोलायचं असेल, काही विचारायचं असेल तर विचारू शकता. चला ज्योती मॅम,